प्रतिबंध घातल्यानंतरही पीएफआय बिहारमध्ये सक्रिय, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा पीएफआयचा डाव, टार्गेट करून जीवे मारण्याचा रचला जातोय कट, एनआयएच्या पथकाचा दावा. कसब्यात आज प्रचाराच्या तोफा धडाडणार, धंगेकर आणि हेमंत रासनेंच्या प्रचाराचा नारळ फुटणार, वरिष्ठ नेतेही करणार उमेदवारांचा प्रचार. राहुरीच्या गुहा गावातील लोक उतरले रस्त्यावर, प्रार्थनास्थळा शेजारी असणाऱ्या मंदिरामध्ये आरती करण्यास मनाई, संतप्त नागरिकांचा गावाच्या वेशीजवळ ठिय्या. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचा होणार पुनर्विकास, यंदाच्या अर्थसंकल्पात 850 कोटी रुपयांची भरीव तरतूद. गेल्या 2 दिवसांत मुंबईतली हवा प्रदूषणात मोठी वाढ, तज्ज्ञांकडून मुंबईकरांना मास्क वापरण्याचं आवाहन. टीसीवर हात उगारणाऱ्यांवरती कडक कारवाई होणार, मध्य रेल्वे प्रशासनाची कठोर भूमिका, प्रवाशांना सहकार्य करण्याचं आवाहन. कोकण किनारपट्टी भागात मतलई वाऱ्यांमुळे मच्छीमारीला ब्रेक, बाजारात आवक घटल्यामुळे मासे महागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा, तरुणांना साकारलं एकनाथ शिंदेंचं स्टोन आर्ट, तर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी निवासस्थानी जाऊन दिल्या शुभेच्छा. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या 3 पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल, मंदिरातील गर्भगृहातील शिवपिंडीत तयार झालेला बर्फ पुजाऱ्यांनीच टाकल्याचं उघड, चौकशीनंतर 3 पुजाऱ्यांविरोधात कारवाई. आणि ठाणे आणि मुंबई शहरांना जोडणाऱ्या कोपरी पुलाचं आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, पुलामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार.